आई सुद्धा तुला सतत जवळ घेऊन बसायची, तुझे लाड करायची. आणि तुला माहितीये रीमा, तू जेव्हा बोलायला लागलीस तेव्हा पहिला शब्द तू कुठला उच्चारला होतास? काय म्हणाली होतीस? काय? तू बोलायला लागलीस तेव्हा पहिला शब्द उच्चारला होतास आई. मला माहिती, रीमाला तिची आई खूप आवडते. रीमाला आईशिवाय करमतच नाही. पण एक विचारू का तुला? काय? मला सांग, तुला हल्ली आईचा खूप राग येतो का? मला तर असं कळलंय की रीमा आईवर खूप चिडचिड करते, तिच्याशी नीट बोलत नाही, तिला जवळ सुद्धा येऊ देत नाही. मला सांग, आईवर असं कोणी चिडचिड करतं का? आईवर कोणी रागावतं का? तुला माहिती आहे रीमा, आई आपल्याला 9 महिने पोटात वाढवते, आपल्याला जन्म देते, आपल्याला मोठं करते. स्वतःला काही झालं तरी चालेल, पण ती तिच्या मुलांची काळजी घेते. म्हणून तर आपल्याला सारखी आई हवी असते. आई हे दे, आई ते दे. म्हणजे बघ, आपल्याला थोडंसं लागलं, दुखलं तरी आपण लगेच काय म्हणतो? आई. हो ना रीमा? या जगात आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची व्यक्ती कोण असेल तर ती आपली आई असते. आईने आपल्याला जन्मच दिला नसता, ती आपल्या सोबत नसती तर आपलं काय झालं असतं? आपण त्या शाळेत जातो ना, अनाथाश्रमात, त्या सगळ्या मुलांचे आई बाबा त्यांच्यासोबत नसतात. त्यांना किती आठवण येत असते ना त्यांच्या आई बाबांची. किती वाईट वाटत असेल त्यांना, किती मिस करत असतात त्या आई बाबांना. हो ना? आपली आई हे आपलं दैवत असतं रीमा. आपली आई आपली पहिली शाळा असते, आपली मैत्रीण असते, आपली बेस्ट फ्रेंड असते आई. म्हणून तर जरा काही झालं तर आपण लगेच जाऊन कोणाला सांगतो? आईला. मग आईवर अशी चिडचिड करायची का? रागवायचं का? नाही ना? तू काळजी करू नकोस. आपण मुख्याध्यापकांना भेटलोय ना, रीमा बाहेर येणार नाही. ते मला कळत नाही, तो माणूस कोण असेल? तेच तर कळत नाहीये ना. आणि का करतोय हे सगळं तो? झाली मधली सुट्टी. मुलं नाही आली बाहेर. कसं येतील? आपण तक्रार केली आहे ना, कुणीही बाहेर येणार नाही. आता मधली सुट्टी झाली आहे म्हणजे तो माणूस आता येऊ शकतो ना? तेच तर ना. तेव्हा ना यायला हवा होता तो. ए मुलांनो, चला चला. ए पुरी, काय करतेस तू? मला गेटच्या बाहेर जायचंय. कशाला? मला कुल्फी खायची. तुझ्या त्या कुल्फी पायी ना प्रिन्सिपल मॅडम आल्या आणि मला ओरडल्या. काय गेट बीट उघडणार नाही, गेट फक्त 2च वेळा उघडणार. एकदा शाळा भरते तेव्हा आणि एकदा शाळा सुटते तेव्हा. का? का म्हणजे तुझी आई आली होती, प्रिन्सिपल मॅडमला भेटली. प्रिन्सिपल मॅडमला? हो, तो कुल्फीवाला, त्याला तू रोज भेटतेस, त्याची चौकशी करत होती आणि तक्रार सुद्धा केली की मधल्या सुट्टीत पोरं शाळेबाहेर कशी जातात. मग मॅडम आल्या आणि मला ओरडल्या की मधल्या सुट्टीत गेट बंद करायचा, एकाही मुलाला शाळेबाहेर जाऊ द्यायचं नाही. पण मला तर कुल्फी खायची. मी तुझी कंप्लेंट करील प्रिन्सिपल मॅडमला आणि पालकांना सुद्धा. चल जा. प्लीज काका. चल चल. मधली सुट्टी झाली तर तो माणूस आला कसा नाही? असं तर नाही ना, म्हणजे त्याला कळलं नसेल ना आपण इथे आलोय? त्याला कसं कळेल आपण आलो इथे? येईल तो. जर तो रोज इथे येतो ना तर आजही येईल. आणि समजा नाही आला तर आपण उद्या पुन्हा येऊ. गारे गारे कुल्फी, कुल्फी वाले कुल्फी घ्या, कुल्फी. ए! कोण आहात तुम्ही? लाज नाही वाटत? लहान मुलांच्या मनात नको नको ते भरवता. का करताय सगळं? कोणाच्या सांगण्यावरनं चाललंय सगळं? हो, सांगण्यावरून
हो ताई, मी तर माझ्या पोटासाठी काम करतोय. हा असं बोलणार नाही. आपण पोलिसांना बोलूया. हो आत्या, अहो पोलीस, अहो पण मी काय केलंय? लहान मुलांना नको नको ते सांगता वर मलाच विचारताय काय केलंय. सांगा ना कोण आहात तुम्ही आणि का हे सगळं करताय? का इथे येऊन लहान मुलांच्या मनात काहीतरी भरवताय? का त्यांना त्रास देताय? हो ताई, मी कोणाला बी त्रास नाही देत ताई. अहो या एरियात मी पहिल्यांदा आलोय. हो माझा माल संपत नव्हता म्हणून मी इथवर आलो. पाहिजे तर तुम्ही त्या चांदणी चौकात जाऊन विचारा. हो तिथंच असतो मी. ही सगळी नाटकं माझ्या समोर नाही करायची. आत्या, तुम्ही वॉचमॅनना बोलवा, तो सांगेल. हो ताई. इथेच थांबायचं, गप्पा बस. बोल बंटी. केदार शेठ, आज थोडक्यात वाचलो. वाटलंच मला काहीतरी घोळ होणार, म्हणूनच मी तुला कळवलं की मुलींना सोडायला नेत्रा, अद्वैत आणि इंद्राणी तिघे एकत्र माझ्यासमोर निघाले. मी आधीच कळवलं म्हणून बरं झालं, नाहीतर काय खरं नव्हतं. बरं, कोणाला काही संशय? मला घेऊन तरी नाही. गुड. पण तू जरा सावध राहा. हो. चल ठेवतो मी फोन. काय होतं ते कळव मला. हे